विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस करणार आहोत तर आपण AA-CCC ने एक इनएलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्ट जी आहे ती पब्लिश केलेली आहे, ती आपण सर्वात शेवटी डिस्कस करूयात। त्यात एकदा तुमचं नाव चेक करा की ते आहे की नाही। जर ते नाव असेल तर तुम्ही कोणत्याच पुढच्या राउंड्समध्ये एलिजिबल नाहीये, फर्दर राउंड्समध्ये तुम्हाला बाद केले गेले आणि तुम्ही आता डायरेक्ट पुढच्या वर्षी जे ते BMS BHMS चे काउन्सिलिंग कोणत्या पण स्टेटमध्ये करू शकतात। ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला इनएलिजिबल असं घोषित केलं गेलंय। तर आता आपण सध्या काय डिस्कस करू, रिझल्ट AA-CCC ने त्यांचा पब्लिश केलेला आहे 17 तारखेला, तर तो आपण डिस्कस करूयात। त्यानंतर कोणत्या कॉलेजचा काय कट ऑफ निघालेला आहे, म्हणजे कॉलेज वाईज आपण कट ऑफ इथे जाणणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर खूप सारे विद्यार्थी व पालकांची शंका आमच्याजवळ पोहोचलेली आहे। ती काय शंका आहे, त्यांचे खूप प्रश्न याबाबत आहे की दोन टाइप्स ऑफ कॉलेजेस आम्हाला दिसलेले आहे चॉईस फिलिंग करताना। तर कोणते कॉलेजेस म्हणजे दोन टाइप्स ऑफ कॉलेजेस म्हणजे कोणते, तर आपले जे महाराष्ट्राचे 5 कॉलेजेस आहेत, जसं भारती विद्यापीठ आहे, DY पाटील आहे, वर्धा आहे, प्रवरा आहे, DY पाटील पुण्याचं आहे, नवी मुंबईचं आहे। तर त्याबाबत त्यांना एक नॉर्मल आपलं जनरलवालं जे मॅनेजमेंट अँड पेड सीट्स कोटा आहे ते तर दिसलंच, पण त्याच्यासोबत त्यांना अजून सेल्फ फायनान्स नावाचं ऑप्शन पण येत होतं जेव्हा ते चॉईस फिलिंग करत होते। तर खूप विद्यार्थ्यांनी चुकून सेल्फ फायनान्स पण टाकून दिलं आणि जर तुम्ही सेल्फ फायनान्सची फीस चेक केली असेल तर पर ॲनम आपल्याला काहीतरी 19 लाख 21 लाख असं काहीतरी दिसते। आता ते कोणत्या प्रतीने खरं आहे आणि आपण जर कॉलेजवाल्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांना पण ती गोष्ट माहीत नाहीये। तर हे एक बघा की सेल्फ फायनान्स तुम्ही टाकलंय की मॅनेजमेंट किंवा पेड सीट्स टाकलंय, कारण दोन टाइप्स ऑफ तिथे सीट्स दिसत होते। आपण दोघींबद्दल जे ते कट ऑफ डिस्कस करणार आहोत। सेल्फ फायनान्सची फीस खूप जास्त दिसत होती आणि मॅनेजमेंट अँड पेड सीट्सची जी आपली नॉर्मल जनरल फीज आहे, जसं वर्धाची 5,30,000 आहे तर ती तेवढीच दिसत होती, प्रवराची 6 लाख आहे ती तेवढीच दिसत होती। तर मॅनेजमेंट अँड पेड सीट जे ते आपलं जनरल कोटा आहे, सेल्फ फायनान्स हा नवीनच काहीतरी थर्ड राऊंडला ॲड झालेला आहे आणि खूप विद्यार्थ्यांकडून चुकून तो भरला गेलाय। तर तुम्ही एकदा कॉलेजची कॉन्टॅक्ट करा, त्यांना विचारा की आपली सेल्फ फायनान्सची काय फीज आहे, आपण नॉर्मल कोटामध्ये जे ते ॲडमिशन घेऊ शकतो का। तर तुमचे जे गोष्टी आहे ते सर्व सॉल्व्ह होतील आणि सेल्फ फायनान्स काय हा विषय खूप विद्यार्थ्यांना पालकांना होता। तर आपण बघून घेऊया की कोणाकोणाला सेल्फ फायनान्सचा जो कॉलेज आहे ते लागलेलं आहे, कारण खूप विद्यार्थ्यांना सेल्फ फायनान्सचं कॉलेज लागलंय। आणि आता तुम्ही जर बघितलं तर वर्धाचं कॉलेज जे ते कोणीतरी सेल्फ फायनान्समध्ये टाकलं आणि त्यांची रँक जी आहे ते फक्त 2,64,000 आहे, म्हणजे जे 13 लाख वाल्यांनी सेल्फ फायनान्समध्ये टाकलं पाहिजे ते 2 लाख वाल्यांनी टाकलेलं आहे, म्हणजे चुकूनच टाकलं असेल कोणीतरी कोणत्या तरी विद्यार्थ्याने। तर आपण दोघींचा जो कट ऑफ आहे तो बघून घेऊयात। कट ऑफ जो आहे तो एकदम क्वालिफिकेशनवर आपल्याला सेल्फ फायनान्सचा दिसतोय आणि बाकी आपला मॅनेजमेंट अँड पेड सीट्स कोटा आहे तो थोडा 200चा आसपास आपल्याला दिसत आहे। तर तुम्हाला कोणतं कॉलेज लागण्याची शक्यता आहे, जर तुम्हाला स्टे वॅकन्सीमध्ये अजून कॉलेज टाकायचे असतील तर तुम्ही कसे टाकले पाहिजे, कोणता क्रम तुमचा राहायला पाहिजे, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता डिस्कस करूयात। हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे का, कारण जर तुमचं जस्ट क्वालिफाईंग मार्क्सवर पण जर तुमची ॲडमिशन जी आहे ती तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्हाला वाटतंय की आमचा बजेट जो आहे तो IQ कोटासारखा नाही आहे, आम्ही डीम कॉलेजला जी फीज आहे 6 लाख पर इयर ती भरू शकतो, तर तुम्ही एकदम योग्य व्हिडिओवर आले आहात आणि तुम्हाला ही जी माहिती ही पूर्ण डिटेलमध्ये दिली जाईल की काय कट ऑफ आहे, त्यांचा ऑल इंडिया रँक काय, मार्क्स अकॉर्डिंग काय कट ऑफ आहे, सेल्फ फायनान्सचं काय आहे, सेल्फ फायनान्स कोणी चुकून टाकलं असेल तर त्यांचा काय राहिलेला आहे, ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला स्टे वॅकन्सीमध्ये नीट कॉलेजेस टाकायचे आहे तर विचारपूर्वक टाका, कारण जर तुम्ही ते कॉलेज टाकताय तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे, तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल। आता जर आपण डिस्कस केलं भारती विद्यापीठ पुणेबद्दल, तर डीम मॅनेजमेंट ऑल इंडिया रँक डीम कोटामध्ये म्हणजे जे मॅनेजमेंट कोटा असतं आपलं, त्याची प्रॉपर पेड सीट्स जी आहे ती त्याची रँक आपल्याला दिसते की अराउंड 4,39,991 होती आणि मार्क्स आपण बघितले तर 301 मार्क्स आपल्याला तिथे दिसत आहे। आणि जर तुम्ही सेल्फ फायनान्समध्ये बघितलं तर सेल्फ फायनान्समध्ये ऑल इंडिया रँक आपल्याला दिसत आहे 10,77,283 आणि त्यांचे मार्क्स दिसत आहे 147। रुरल आयुर्वेद प्रवरा लोणी, आपलं जे प्रवरा आहे रुरल आयुर्वेद कॉलेज लोणीचं अहमदनगरचं, त्याची रँक आपल्याला दिसते ऑल इंडिया रँक 4,91,209 आणि त्यांचे मार्क्स आहे 282 मार्क्स। त्यांचं सेल्फ फायनान्समध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं रँक दिसते 10,91,650 आणि टोटल जी मार्क्स दिसत आहे आपल्याला स्कोर तो आहे 147 या रँकला। नंतर जर आपण बघितलं DY पाटील पुणे, कारण खूप विद्यार्थ्यांना DY पाटील पुणे हे जे पाहिजे असतं, आणि सेल्फ फायनान्स जे आहे त्याचं 146 आपल्याला दिसत आहे की 146 मार्क्सवर सेल्फ फायनान्स जे DY पाटील पुणे लागलेलं आहे। नंतर आपण डिस्कस करतोय सुमनदीप वडोदराबद्दल का, कारण सुमनदीप जे आहे ते आपल्याला गुजरातच्या बॉर्डर लाईनला आहे आणि खूप विद्यार्थी सुमनदीप जे ते प्रेफर करत असतात, कारण ही टॉप युनिव्हर्सिटी आहे गुजरातची, जसं पारुल आहे तसंच सुमनदीप आहे। तर हे आपल्याला महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरलाच लागत असतं आणि तेच म्हणून आपण याचं कट ऑफ जे ते बघत आहोत। आपण याची फीस पण जी आहे ती बघितलेली आहे आणि आपण याला सर्व कट ऑफ मध्ये इन्क्लूड करतो, कारण खूप विद्यार्थ्यांच्या नंतर शंका असतात की सुमनदीपचा काय कट ऑफ गेलाय, सुमनदीपची काय फीज आहे। आता सुमनदीप जे आहे ना ते अफोर्डेबल कॉलेज आहे ॲज पर द डीम कॉलेजेस, त्याची फीस पण कमी आहे, तर तुम्ही याला पण एक
तुमच्या अफोर्डेबल लिस्टमध्ये टाकू शकतात किंवा तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकतात. हे कॉलेज 207 मार्कांवर भेटलेलं आहे. तुम्ही ऑल इंडिया रँक इथे ह्या साईडला बघू शकतात. 207 मार्कांवर कॉलेज भेटलेलं आहे. कुठे पेड किंवा मॅनेजमेंट सीट्समध्ये. आणि याचं सेल्फ फायनान्स आपल्याला दिसत नाही आहे, कारण हे कोणीच एनरोल केलं नाही आहे. मोस्टली आपल्याला दिसतं की महाराष्ट्राचे जे कॉलेजेस आहे ना, सर्व 5 कॉलेजेस डीमचे, त्याचे आपल्याला 2 टाईप्स दिसत आहे. एक तर आपलं नॉर्मल मॅनेजमेंट पेड सीट्समध्ये आलं आहे आणि दुसरं म्हणजे आपलं सेल्फ फायनान्समध्ये आलं आहे. तिसऱ्याच राऊंडमध्ये, पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये असा काहीच विषय नव्हता. हा फक्त विषय आपल्याला दिसतोय तिसऱ्या राऊंडमध्ये. नंतर येतं आपलं DY पाटील मुंबई, ज्याची फीस खूप जास्त आहे, म्हणून हे खूप कमी लोक प्रिफर करतात आणि म्हणून याचा कट ऑफ जो तो सर्वात कमी गेलेला आहे. म्हणजे 120 आपल्याला याचा कट ऑफ दिसतोय. आणि तसंच आपण सेल्फ फायनान्समध्ये बघितलं तर 146 मार्क्सचा कट ऑफ आपल्याला इथं दिसत आहे. नंतरचं आपलं कॉलेज येतं वर्धा, महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज वर्धा. त्याचं जर आपण ऑल इंडिया रँक बघितली तर अराउंड 13,16,000 पर्यंत विद्यार्थ्यांना इथं अलॉटमेंट झालेली आहे. आणि ज्यांचं 113 म्हणजे जस्ट क्वालिफिकेशनवर 113 मार्क्स असतील, OBCचं जस्ट क्वालिफिकेशनवर पण तुम्हाला इथं ॲडमिशन भेटलेली आहे वर्धाच्या टॉपमोस्ट कॉलेजला. म्हणजे एवढी कमी कधीच जात नाही या कॉलेजेसची, म्हणजे एवढी कमी कधीच आपल्याला जाताना दिसलेली नाही आहे या कॉलेजचा कट ऑफ. पण आता आपल्याला दिसतोय की जस्ट क्वालिफाईंग मार्क्सवर पण तुम्हाला एक डीम कॉलेज भेटलं आहे, एकदम उत्तम डीम कॉलेज. आणि जर तुम्ही या कॉलेजला व्हिजिट केली असेल तर खूप चांगलं कॉलेज हे आहे आणि खूप टॉप क्वालिटीचं टॉप क्लास कॉलेज आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण तिथं खूप चांगलं आणि प्रॅक्टिस पण तिथं खूप चांगली तुमची होत असते. तसंच आपण जर सेल्फ फायनान्समध्ये बघितलं तर काहीतरी 2 विद्यार्थ्यांनी चुकून इथं सेल्फ फायनान्स जे ते एनरोल केलेलं आहे, सेल्फ फायनान्स टाकलेलं आहे. तर 375 मार्क्सवाल्याला पण हे कॉलेज जे ते सेल्फ फायनान्समध्ये भेटलं आहे. आता सेल्फ फायनान्सची फीस किती राहील ते आपण काही बघू शकत नाही. ते आपल्याला डायरेक्ट जर तुम्ही AA चॉईस फिलिंग करताना जर तुम्ही बघितलं असेल व्यू फीस डिटेल्समध्ये, तर तिथं तुम्हाला काहीतरी 19 किंवा 21 लाख जी आहे ती कॉलेजची फीस दिसत आहे. म्हणजे खूप जास्त फीस त्यांनी तिथे दिलेली आहे. तर तसं 375 मार्क्सवाल्यांनी पण ते कॉलेजेस टाकलेलं आहे. तर असं काही तुमचं असेल तर एकदा कॉलेजशी फक्त कॉन्टॅक्ट करा, कॉलेजेसवाल्यांना विचारा की तुमची फीस काय, तुमची नॉर्मल फीस काय, तर आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय, आम्ही मॅनेजमेंटची फीस पे करू की आम्ही सेल्फ फायनान्सची फीस पे करू, ते सर्व त्यांना क्लिअर आउट करा. नंतरच तुम्ही त्या कॉलेजला जा आणि तिथे ॲडमिशन घ्या. आणि हे जे AA-CCCचं थर्ड राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला ते घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही घेत नाही आहे तर तुम्हाला सर्व काउन्सिलिंगमधून बाहेर काढलं गेलेलं आहे. तुम्ही AA-CCCच्या पण फर्दर राऊंड्सला बिलकुल एलिजिबल नाही आहे. आणि आता तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षाची BMS BHMS काउन्सिलिंग जे आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. तर एकतर तुम्हाला जर घ्यायचं नसेल AA-CCCमध्ये थर्ड राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज, तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे ते की BDS. थर्ड राऊंडमध्ये आता MBBS BDSच्या थर्ड राऊंडमध्ये तुम्ही डायरेक्ट IQ कोटा जो आहे तो भरू शकतात, किंवा नॉर्मल BDSचा जो पेड सीट कोटा आहे तो पण तुम्ही भरू शकतात आणि तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. पण एकदा लक्षात घ्या की तुम्ही BMS BHMSच्या काउन्सिलिंगमधून म्हणजे ग्रुप Bच्या काउन्सिलिंगमधून आता बाहेर पडलेले आहात. आपण एकदा इनएलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्टसुद्धा बघून घेऊयात. आता ही काही इनएलिजिबल कॅन्डिडेट्सची लिस्ट आपल्याला दिसते. ही मी ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जे आहे पोस्ट केलेली आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅनलची लिंक जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात आमचं व्हॉट्सअप चॅनल. तिथं सर्व जे नोटिसेस आहे, जो रिझल्ट आहे ते सर्व पोस्ट केले गेलेलं आहे, ते सर्व पाठवलं गेलं आहे. तुम्ही तिथं सर्व जे सविस्तर माहिती घेऊ शकतात. नोटीस काय म्हणते की लिस्ट ऑफ इनएलिजिबल कॅन्डिडेट्स टू पार्टिसिपेट इन सेंट्रल स्टेट UT सेंट्रल पूल कोटा ऑफ आयुष काउन्सिलिंग फॉर ॲडमिशन टू ASU अँड HUG कोर्सेस फॉर द इयर 25-26. म्हणजे तुम्ही जे पुढील येणारे स्टेटचे काउन्सिलिंग्स आहे, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग आहे किंवा सेंट्रल काउन्सिलिंग आहे, सेंट्रल कॉलेजेस आहे, म्हणजे डीम कॉलेजेस जे त्याच्या सर्वांसाठी तुम्ही आता बाद केले गेलेले आहेत. त्याच्या सर्वांसाठी तुम्ही आता एलिजिबल नाही आहे, तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही, म्हणजे तुम्ही इनएलिजिबल कॅन्डिडेट्स आहात. तर यांनी सरळ एक लिस्ट पब्लिश केली आहे सर्व स्टुडंट्सच्या नावांसोबत आणि त्यांच्या रोल नंबरसोबत. तुम्ही तुमचं एकदा नाव तिथं नक्की चेक करून घ्या, म्हणजे तुम्ही इनएलिजिबल तर नाही आहे ना. आता इथं काय म्हटलं आहे की AA-CCC NCICM इज पब्लिशिंग द लिस्ट of candidates who secured all India quota seats through round 1, 2 and 3. म्हणजे ज्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये सीट्स जे सिक्युअर केली असेल राऊंड 1, राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये, राऊंड्स ऑफ AA-CCC UG काउन्सिलिंग. जेव्हा तुम्ही AA-CCCचं 50,000 प्लस म्हणजे टोटल 55,000 जर तुम्ही डिपॉझिट भरलं असेल 5,000 रजिस्ट्रेशन फीसह डीएमसाठी, किंवा तुम्ही काहीतरी वेगळी रजिस्ट्रेशन फीस जी ती पे केली असेल गव्हर्नमेंटसाठी, आणि तुम्ही जर तिथं तुम्हाला जर अलॉटमेंट झाली असेल राऊंड 3 मध्ये, तर तुम्ही आता फर्दर राऊंड्समध्ये अप्लिकेबल नाही आहे, तुम्ही एलिजिबल नाही आहे.
As per the approved AACCC UG Counseling Scheme 2025, these candidates are not eligible to participate in any further Ayush UG counseling conducted by Central State UT Counseling. म्हणजे तुम्ही कोणत्याच आयुष UG काउन्सिलिंगसाठी आता एलिजिबल नाही आहे. आता ते स्टेटची असो किंवा सेंट्रलची असो किंवा डीमची असो किंवा ऑल इंडिया कोटाची असो, तुम्ही कशातच आता एलिजिबल नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट आता पुढच्या वर्षी चान्स आहे की तुम्ही पुढच्या वर्षी जे ते आयुष काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेशन करू शकतात. ऑथॉरिटीज फर्दरमोर आफ्टर द पब्लिकेशन ऑफ दिस इनएलिजिबल लिस्ट, दिस candidates admitted seat previously allotted seat allotted on or after 17/10 through state or UT Ayush counseling if any stands cancelled in the enclosed list. The data of the following candidates are as follows. आता कोण याच्यात एलिजिबल नाही आहे, म्हणजे कोणते विद्यार्थी एक्झॅक्टली जे एलिजिबल नाही आहे आता फर्दर राऊंड्समध्ये, तर ज्यांनी राऊंड 1 मध्ये ॲडमिशन घेऊन टाकलेली असेल कुठे, एक तर तुमच्या स्टेट कोटामध्ये किंवा तुमच्या ऑल इंडिया कोटामध्ये, जिथं पण तुम्ही राऊंड 1 मध्ये जर ॲडमिशन घेऊन टाकलेली असेल तर तुम्ही आता एलिजिबल नाही आहे. जर तुम्ही राऊंड 2 मध्ये ॲडमिशन घेऊन टाकले असेल तरी तुम्ही एलिजिबल नाही आहे. इथे सर्व रिमार्क्स त्यांनी दिलेले आहे, एकदा वाचून घ्या. म्हणजे इथे हेच म्हटलंय की जर तुम्ही कुठे इन केस ॲडमिशन घेऊन टाकलेली असेल तर तुम्ही आता पुढच्या राऊंड्समध्ये एलिजिबल नाही आहे. आणि राऊंड 3 मध्ये जस्ट तुम्हाला अलॉटमेंट पण झाली असेल तरी तुम्ही पुढच्या राऊंड्समध्ये जे ते एलिजिबल नाही आहे, कारण तुम्हाला अलॉटमेंट आता होऊन गेलेली आहे. एकतर तुम्ही AACCC जे तुमचं सीट आहे ते घ्या किंवा तुम्ही सोडा. म्हणजे तुम्ही जर सोडलं तर तुम्ही फर्दर राऊंड्स कोणतेच राऊंड्स जे ते BMS चेक करू शकत नाही. म्हणजे आता तुमच्या हातात एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे राऊंड 3 मध्ये भेटलेलं सीट घेऊन टाकणं. बाकी तुम्हाला दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. एकतर फक्त तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे, अलॉटमेंट झालेली आहे, ते AACCCचं घ्यावंच लागेल. तुम्ही ते सोडू शकत नाही. जर तुम्ही सोडलं तर तुमचे एकतर डिपॉझिट पण जाईल आणि त्यातल्या त्यात तुम्ही राऊंड्समधून बाहेर पण पडणार. म्हणजे तुमच्या हातात कोणतंच जे पॉझिटिव्ह ऑप्शन आहे ते दिसत नाही आपल्याला. सर्व जे कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे इथं आपल्याला दिसते की लिस्ट ऑफ अनएलिजिबल कॅन्डिडेट्स टू पार्टिसिपेट इन सेंट्रल स्टेट UT सेंट्रल पूल कोटा ऑफ आयुष काउन्सिलिंग 2025. म्हणजे टोटल आपल्याला इथं दिसत आहे की 95 पेजेसची लिस्ट ही जी आहे ती पब्लिश केलेली आहे UG काउन्सिलिंगने AACCCने. तर इथून तुम्ही बघू शकता तुमचा रोल नंबर आहे का, हे पण ही जी पूर्ण लिस्ट आहे ही पण आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला पोस्ट केलेली आहे. तिथून पण तुम्ही डाउनलोड करून हे पूर्ण बघू शकता. इथं रँक दिली गेली आहे, इथं तुमचं नाव दिलं गेलं आहे, तुम्ही नेमसह पण इथं चेक करू शकता. रोल नंबर आहे किंवा रँक आहे, तर हे सर्व एकदा चेक करून घ्या की तुमचं नाव तर इथं नाही आहे ना. जर नाव असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात, आणि जर नाव नसेल आणि तुमचं म्हणणं आहे की माझं तर अदर स्टेटमध्ये ॲडमिशन जे ते होऊन गेलं आहे किंवा महाराष्ट्र CET सेलमध्ये मी फर्स्ट राऊंडमध्ये माझं ॲडमिशन करून टाकलं आहे तरी माझं नाव इथं का नाही आहे, माझं ॲडमिशन झालं आहे का, तर ते हो झालेलं आहे. आपल्याला इथं फक्त AACCC थ्रू ज्यांचं ॲडमिशन झालं आहे किंवा AACCC थ्रू ज्यांना थर्ड राऊंडमध्ये सीट अलॉटमेंट झाली आहे फक्त त्यांचं नाव आपल्याला इथं दिसतं आहे. बाकी CET सेलचं इथं आपल्याला नाव जे आहे ते मर्ज केलेलं दिसत नाही आहे. त्यांचं तुमचं ॲडमिशन तिथं तुमचं ॲडमिशन जे ते होऊनच गेलेलं असेल त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ, कारण खूप विद्यार्थ्यांची इथं शंका होते. आता आपल्याला लास्ट आपण बघून घेऊया की कुठपर्यंत हे गेलेलं आहे. त्यांनी सिरियल नंबर आपल्याला काही दिले नाही, म्हणून आपल्याला टोटल स्टुडंट्स जे ते समजणार नाही. फक्त रोल नंबर, नेम आणि तुमची रँक तुम्ही इथं रँक थ्रू तुम्ही इथं चेक करू शकतात. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे ते क्लिअर होऊन जातील. डायरेक्ट 95 पेज नंबर आपण बघूया. तर 95 पेज नंबरवर आपल्याला टोटल अलॉटमेंट जी आहे, लास्ट नेम तुम्हाला हे दिसतंय, तुम्ही इथं चेक करू शकतात. म्हणजे टोटल तुम्ही बघा की लास्ट नेम तुमचं हे जर आलं तर तुम्हाला पूर्ण जी लिस्ट आहे पूर्ण PDF जी ती अवेलेबल झालेली आहे. जर नाही आलं तर एकदा परत चेक करा की तुम्ही जी PDF आहे ती बरोबर बघत आहात का. इथं तुम्ही एकदा नक्की चेक करा, विसरू नका, कारण इथं सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्याला क्लिअर होतील. जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करू शकतात. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खाली नंबर दिला गेलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज करा की तुम्हाला काय पाहिजे. पेड काउन्सिलिंग, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग किंवा महाराष्ट्र MBBS BDS BMS BHMS जे काही स्पेसिफिक कोर्ससाठी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे ते कोर्स फक्त एकदा स्पेसिफाय करा आणि एक व्हॉट्सअपला मेसेज तुम्ही ड्रॉप करा. आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स व सर्व 24 आवर्समधील अपडेट्स जे ते सर्व आम्ही तुम्हाला अपलोड करत असतो आणि सर्व अपडेट करत असतो. धन्यवाद.